नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। आसमां को छू कर देखा तारों की कर ली सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज आहे 22 डिसेंबर। या दिवशी होणार आहे राम मंदिरचे उद्घाटन। या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। मंदिरात श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठापना कशा पद्धतीने होणार आहे? अयोध्येत श्रीरामाची मूर्ती बसविण्याचे काम सध्या सुरू आहे। डिसेंबर मध्ये ही मूर्ती तयार होईल। एकूण 3 मूर्ती तयार केल्या जात आहेत। श्रीरामलल्लाची मूर्ती ही बालावस्थेतील असणार आहे। तयार झालेल्या 3 पैकी एक मूर्ती निवडली जाईल। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मूर्ती सरयू मध्ये अभिषेकासाठी नेली जाईल। याची तारीख अद्याप निश्चित नाही, पण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा विधी पार पडेल। श्रीराम हे अयोध्येतील वेगवेगळ्या मंदिरात जात होते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे सरयूत अभिषेक पार पडल्यानंतर अयोध्येत सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरांकडे श्रीराम लल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल। काही प्रमुख मंदिरांमध्ये मूर्ती थांबवण्यात देखील येईल। या मिरवणुकीनंतर श्रीरामाची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठेपणासाठी मंदिरात आणली जाईल। भाविकांसाठी मंदिरातील पश्चिमद्वार असणार आहे, मात्र प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुसऱ्या दरवाजातून मूर्ती मंदिरात आणली जाईल। या ठिकाणी सामान्य भाविकांना प्रवेश नसेल, किंबहुना या संपूर्ण सोहळ्यात सामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही। मूर्ती ही मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आणली जाईल। श्रद्धेनुसार देवाला भक्तांना पाहण्यासाठी आणि भक्तांना देवाची पूजा करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा केली जाते। त्यामुळे प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत देवाच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असेल। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही डोळ्यावरची पट्टी काढली जाईल। मंत्रोच्चाराने डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर मूर्ती जगासमोर आणण्याचा हा मुख्य विधी 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे। जर आधीच बालावस्थेतील श्रीराम लल्लाची मूर्ती अयोध्येत असेल तर नवीन मूर्ती का तयार केली जात असेल? चला तर मग जाणून घेऊया। श्रीराम लल्ला अयोध्येत प्रकट झाले अशी 1947 पासूनची श्रद्धा आहे। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या मंडपात श्रीराम लल्लाच्या मूर्तीची पूजा ही 1947 पासून सुरू आहे। 1947 मध्ये जेव्हा राम लल्ला प्रकट झाल्याची बातमी जेव्हा पहिल्यांदा समोर आली तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी राम लल्लाची दैनंदिन पूजा ही कोणताही खंड न पडता सुरूच आहे। जर आधीपासून राम लल्लाची मूर्ती असताना नवीन मूर्ती का, असा प्रश्न पडू शकतो। याचाही विचार केला गेला आहे। श्रीरामाच्या दर्शनासाठी आता जे भाविक येणार आहेत ते किमान 25 ते 30 फुटावर दर्शन घेणार आहेत। त्यामुळे इतक्या लांबून दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दुसऱ्या मोठ्या मूर्तीची आवश्यकता आहे। हे लक्षात आल्याने दुसरी मूर्ती तयार केली जात आहे। श्रीरामाची उभी असलेली ही मूर्ती असणार आहे। पण जी प्राचीन मूर्ती आहे ती देखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे। नवीन मूर्ती ही मोठी असेल, त्याच्या समोर प्राचीन मूर्ती ठेवली जाईल। नवीन मूर्ती ही अचूक मूर्ती असेल, ती कायम गर्भगृहातच राहील। या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। दुसरी मूर्ती मात्र उत्सव मूर्ती असेल। जर कोणत्या उत्सवासाठी मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल। अशा पद्धतीने दोन्ही मूर्ती गर्भगृहातच राहतील। या दोन्ही मूर्तीचे दैनंदिन पूजा आणि नित्योपचार हे दररोज वेगवेगळ्या पार पडतील। भाविक जेव्हा दर्शनासाठी येतील आणि देवासमोर डोकं टेकवतील तेव्हा त्यांना दोन्ही मूर्ती दिसतील। दोन्ही मूर्तीचे दर्शन
त्यांना घेता येईल. 3 मूर्ती तयार केल्या जात असल्याने त्या तीनही मूर्त्या वेगवेगळ्या धातू किंवा दगडाच्या आहेत का, ही प्रक्रिया खूप तांत्रिक आहे. मूर्ती बनवण्यासाठी जे दगड वापरले जाणार आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण असावे, त्यात काही रासायनिक गुणधर्म असावेत असा निकष आहे. उदाहरणार्थ ते दगड पाणी शोषणारे नसावे, वातावरणातील कार्बन सोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होऊ नये, अन्यथा तर मूर्तीवर परिणाम होऊ शकतो. असे विविध निकष लावून वेगवेगळे दगड जमा करण्यात आले. जयपूर, दक्षिण भारतातील काही ठिकाणाहून हे दगड आणले गेले. या सर्वाची चाचणी कर्नाटकातील मैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर जयपूर मधील मार्बल आणि कर्नाटकातील 2 भागातील कृष्णशिला निवडण्यात आले. हे तिन्ही दगड 3 वेगवेगळ्या मूर्तिकारांना देण्यात आले आहेत. मागील 2 महिन्यांपासून हे शिल्पकार त्यावर काम करीत आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे काम सुरू आहे. कोणालाच या ठिकाणी भेट देता येणार नाही. कोणतेही फोटो व्हिडिओ काढण्याची परवानगी देखील नाही. कोणत्याही पद्धतीने मेटलचा वापर यामध्ये केला नाही. केवळ यातच नाही तर मंदिराचे स्ट्रक्चर उभे करताना देखील लोखंडाचा वापर केला गेलेला नाही. लोखंडाचे आयुष्य कमी आहे, हजारो वर्ष राहील अशा पद्धतीने मंदिर साकारत आहोत. अष्टधातूचे मूर्ती बनतात, मात्र संपूर्ण मंदिरात वैशिष्ट्यपूर्ण दगड वापरण्यात आले आहेत. त्यामुळे मूर्ती आणि बांधकामाचा पूर्ण फोकस हा दगडी कामावरच आहे. मंदिर किती मोठे आहे? अयोध्येत असणाऱ्या राम मंदिराचे संपूर्ण क्षेत्रफळ हे 2.7 एकर इतके आहे, तर बांधकाम 57,000 चौरस फूट आहे. मंदिराची उंची कळसासह 161 फूट इतकी आहे. 3 मजली मंदिर असून प्रत्येक मजल्याची उंची ही 20 फूट इतकी असेल. किती लोक मंदिराच्या निर्मितीसाठी काम करत आहे, कशा पद्धतीने काम सुरू आहे, कधीपर्यंत काम चालेल हे आता जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधकामाच्या कामाला 5 ऑगस्ट 2020 रोजी शुभारंभ केला. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रस्टची स्थापना झाली. ऑगस्ट मध्ये पंतप्रधानांनी कामाचा शुभारंभ केला. 35,000 कामगार मंदिराच्या कामासाठी दिवस आणि रात्र काम करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणती व्यवस्था असणार आहे? सुरक्षा ही 2 टप्प्यात असणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या क्षेत्रातील सुरक्षा ही संपूर्ण जबाबदारी ट्रस्टची असणार आहे. ट्रस्ट स्वतः या सुरक्षेची व्यवस्था करेल, पण संपूर्ण सुरक्षा उत्तर प्रदेश सरकार पाहणार आहे. ज्या पद्धतीने VIP लोकांच्या सुरक्षेसाठी SPG कमांडो असतात, त्या पद्धतीने पोलीस दलातील काही लोकांना मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमले जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओपुरत्या एवढेच. तुम्हाला व तुमच्या परिवारात राम मंदिर उद्घाटनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत. हर हर महादेव. जोरात बोला जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.